बातमी आहे पुण्यामधून। धागा बांधा स्पर्धा परीक्षेत यश मिळवा भोंदूगिरी करून युवकांची फसवणूक केली जात होती। अन्नीसने याचा पर्दाफाश केला आहे। पुण्यातील पाषाणसारख्या उच्च भूभागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाट या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आणि पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला। काय करता तुम्ही? या धाग्यांमधनं फक्त लोकांना मी कॉन्फिडन्स वाढवते, बाकी नाही, हे धागा करता काय तुम्ही? पण कॉन्फिडन्स वाढवते। अरे पण धागा करायचा काय? हा धागा बांधून देते लोकांना, त्यांना लोकांच्या हाताला बांधायचा हो, धागा? जसं आपल्या कलावा असतो ना, हा, त्यात काय आहे? कलावा असतो तो दत्तगुरूंची विभूती। ठीक आहे, अंधारा काय करायचं तो? दत्तगुरूंची विभूती जसं शिर्डीच्या साईबाबाची विभूती असते तशीच विभूती। काय करतात पण त्याचं? काही लोकांना काही होत नाही, काही होत नाही, लोकांचा फक्त कॉन्फिडन्स वाढवायचा। काय करतात लोकांनी खायचं नाही लावायचं। पाणी प्यायला दिलेलं आहे, त्याचप्रमाणे अतिइंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याला धमकी देखील दिलेली आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे। आणि ह्या सगळ्या प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुसंगी ठाण्याच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बाईचा पर्दाफाश केलेला आहे।